गुरुदेव डेअरी बोला अनुभवाची आधी केली मग सांगितले. मी आतापर्यंत गाय पालनाविषयीच व्हिडिओ टाकले. इतर पिकाची कधीही तरी टाकतो, पण नुसतं दूध व्यवसाय करून आपलं भागणार. मग दूध व्यवसायाला जोड म्हणून आपल्याकडं एक फळबाग असावी, आंबा असावा, पेरू असावी, ज्याला जमत असेल तर द्राक्ष असावी, बोर असावी, जांभळ असावी. एक फळबाग असेल तर वर्षभर आपण दुधाच्या व्यवसायावर जगू शकतो, त्याचा खर्च करू शकतो, वर्षाकाठी त्या फळबागेचं उत्पन्न येऊ शकतं. इथं मी आता माझ्या वालसुंदरी काश्मीर अप्पेलबेरच्या बागेत उभा आहे. एक 10-12 एकर मी बोर लावलेली आहे. हे ॲपल बोरचं झाड आहे. मार्चमध्ये लागवड झालेली आहे. आता काय केलं, याला एक 1.5 फुटावर कट घेतला आहे असा, आणि हे झाडं त्या ब्रँचेस हे जे घेतले, खाली ही कंपोस्ट खत टाकलेलं आहे. एक टोपलं कंपोस्ट खत टाकलेलं आहे. आणि याला आता फुटवा फुटतोय. आणि याला या बोराचं वैशिष्ट्य असते की याला पहिल्या वर्षीच माल येतो. एक 10-12 किलो पहिल्या वर्षी एक झाड देते. हे नोव्हेंबर-डिसेंबरला हे माल देईल. त्याच्या दृष्टीने ह्याची आता तयारी चालू आहे. कंपोस्ट टाकलं, गाईचं चांगलेलं कुजलेलं, एक रिकट घेतला शेंड्याचा. शेंड्याची कटिंग घेतल्यानंतर होतं आहे काय, तर त्याला ब्रँचेस फुटतात आणि मग त्याला फवारण्या करायच्या. आणि मेन स्टेम जर आपण कट केलं तर त्याला अशा ब्रँचेस फुटतात आणि त्या 4-5 ब्रँचेस पकडायच्या, त्याला फळधारणा होती. आणि ती फळं आपल्याला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे 3 महिन्यात मिळू शकतात. आता याला काय करतो, कंपोस्ट टाकलेला आहे. कंपोस्ट टाकून आपण त्याच्या मागं रासायनिक खताचा पण डोस देणार आहोत. एक 150 ग्रॅम, एक 50 ग्रॅम युरिया, 50 ग्रॅम 15-15-15, 20-25 ग्रॅम ह्युमिक ॲसिड आणि 25 ग्रॅम कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, ह्या तिन्हीचा डोस, पूरक द्रव्य असा एक बेसल डोस नावाचा देणे गरजेचं आहे. आणि जरूर प्रमाणाला किडीच्या फवारण्याची गरज आहे. अमावस्या आणि पौर्णिमेला जर कीड फवारणी केली तर याला रोगराई, कीड वगैरे होत नाही. भुरी करप्याचं पण कंट्रोल घ्यावा लागतो आहे. आणि अशा पद्धतीचा हा बोरीची बाग केलेली आहे. प्रत्येक शेतकऱ्याने, प्रत्येकाने बोर असो, पेरू असो, जांभळ असो, सीताफळ असो, आंबा असो, चांगलं जमतं त्याने, द्राक्ष असो, एक फळबाग असावी. ड्रिपला अनुदान मिळते सरकारचं, आणि त्या अनुदानाचा फायदा घेऊन आपण फळबाग करावी. आणि आहे ते कंपोस्ट खत आपल्या शेताचं, शेण, मुतारी, नैसर्गिक पद्धतीनं ऑर्गॅनिक, त्याचीच रबडी, ज्याला आपण जीवामृत म्हणतो, शेण, मुतारी, बेसन, गूळ याचं जे काही सोल्युशन 8 दिवस आपण भिजवतो, कुजवतो आणि ती सोल्युशन त्याला देतो. आणि ऑर्गॅनिक पद्धतीची शेती, ऑर्गॅनिक पद्धतीचे फळबागेला भरपूर भाव आहे, चांगली मागणी आहे आणि गोडी पण चांगली राहते. आणि अशी ही फळझाडं सगळ्यांनी करावी. भेटूया पुढच्या भागामध्ये.